नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील आजचा तूर बाजार भाव. हिंगणघाट तूर मार्केटमध्ये आजच्या दिवशी 8,200 रुपये सर्वोत्तम तुरीला दर मिळाला. नागपूर तूर मार्केट असेल, यवतमाळ तूर मार्केट असेल, अमरावती तूर मार्केट असेल, वाशिम तूर मार्केट असेल, लातूर तूर मार्केट असेल, या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारचे अपडेट आपण सर्वोत्तम दर मिळाला. लातूर हिंगणघाट मध्ये 8,200 रुपयापर्यंत, तसेच मलकापूर मध्ये सुद्धा तुरीला चांगला दर मिळत आहे. पहिली बाजार समिती मलकापूर 1550 क्विंटल वगैरे 7,000 ते 8,160 रुपयाचा बाजारावर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 70 ते 82 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते. तसेच राज्यातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा तुरीला चांगला बाजार मिळतो. लातूरमध्ये 1848 क्विंटल वापरले 7,000 ते 8,100 रुपयाचा बाजारभाव. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 70 ते 81 रुपयाचा बाजारभाव लातूर मध्ये मिळत आहे. अकोला मार्केट 560 क्विंटल वापरले 7,200 रुपये ते 7,890 रुपयाचा बाजारभाव. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती 72 ते 79 रुपयाचा बाजाराचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते. अमरावती 2315 क्विंटल वापरले 7,000 ते 7,860 रुपयाचा बाजारभाव. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 70 ते 79 रुपयाचा बाजाराचे अपडेट आहे. वाशिम 1270 क्विंटल वापरले 7,000 ते 7,800 रुपयाचा बाजारभाव. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 70 ते 78 रुपयापर्यंत बाजार दर आपल्याला पाहायला मिळतो. तसेच राज्यातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा कारंजा 1350 क्विंटल वापरले 7,400 ते 8,109 रुपयाचा बाजारभाव. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 74 ते 82 रुपयाचा बाजाराचे अपडेट आहे. तसेच राज्यातील हिंगणघाट 567 क्विंटल वापरले 7,700 ते 8,200 रुपयाचा बाजारभाव. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचा तुरीचा दर 77 ते 82 रुपयाचा बाजाराचे अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं तर वैजापूर असेल, बार्शी असेल, अकोला असेल, लातूर असेल, हिंगणघाट असेल, अमरावती असेल, काटोल असेल, सर्व ठिकाणचा लेटेस्ट बाजारासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो, आपण दिल्या प्रतिसादाबद्दल.